श्री स्वामी समर्थ मैत्रिणींनो, आशाच्या जग या चॅनलमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे. तुम्हाला माहिती आहे, उन्हाळा म्हणलं की वाळवणं चिळवणं हे आलेच. तसंच डाळी दुळी ह्या वाळू घालून वडे बिडे करायची तयारी असते सर्वांची. तसंच मी मुंबईहून आले होते आईकडं, मुलगा इथं असल्यामुळं. आणि मग आई म्हणली अगं आपल्याला वडे घालायच्यात अशा. मी म्हणलं ठीक आहे. मग आईने काल डाळ दळून आणली परवा दिवशी. काल सकाळीच तिने भरडून आणली डाळ, मुगाची डाळ, मटकीची डाळ आणि थोडी चण्याची डाळ. तर हे काल आईचा वडा घातला. आईने म्हणली मला पण करायचा. मी म्हणलं आई मला ते करायचं आहे. मग हे का काल आईचं हे भरडून आणलेल्या आईने ही डाळ आहे तिचं काल वडा घातला. आज परत तिने सकाळ ठेवला. 2-3 दिवस ह्याला चांगलं ऊन द्यावा लागेल. हे 2 किलोचा वडा आहे. कोणी सांडगे म्हणतात पण आमच्या इकडं वडाच म्हणतात बीडमध्ये. आणि मग म्हणलं मला बी घालायचं आहे. तर मी पण घातला 1 किलोचे हे सांडगे घातलेत मी बी. हे आज घातलेत, हे कालचे ताईने बनवलेले, हे आज मी बनवलेत. म्हणलं कधी पाण्या पावसाचं भाजी बिजीला काही नसलं की वडा आपल्या केलेला बरा आहे. आणि उन्हाळ्यामध्ये आमरस वगैरे म्हणलं की वडा हा लागतोच लागतो. मग मी 1 कप तांदूळ म्हणलं चला बघू ट्राय करून बघा. मग 1 कप तांदूळ वाटले मिक्सरला. आणि आता भरपूर वेळ झाले ऊन. आणि मी लगेच हे हाटलं, गरम पाणी वगैरे ठेवून हाटलं. आणि ते 1 कप तांदूळ मिक्सरला वाटलेले शिजवले. आणि पांढऱ्या पापड्या घातल्या. झाल्या 20-25 पापड्या. बघूया म्हणलं अंदाज येतं आहे का मला, कारण मी हे कधी केलं नव्हतं उन्हाळे काम. तर सुरू केलं आहे करायला. म्हणलं चला बाबा करूया. ह्या अशा प्रकारे ह्या पापड्या झाल्यात. आत्ताच घातल्यात ह्या पापड्या. कलरच्या झाल्यात, काही व्हाईट काही घातल्यात. आणि हे आमच्या मावशीची, गेवरायला मावशी असते माझी, त्या मावशीने आईला डाळ दिली. म्हणली तिकडंच वाळू घालत जा. मग मावशीची डाळ ही इथं वाळू घातली. आणि हे वडे आहेत. कसा वाटला व्हिडिओ मैत्रिणीनो सांगा, कमेंट करा, फॉलो करा, सबस्क्राईब करा. श्री स्वामी समर्थ.